नमस्कार. आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी घेणार आहे मी तूप. तुम्ही डालडा, तेल काही पण घेऊ शकता, दुधाऐवजी पाणी पण घेऊ शकता. या मिश्रणाने शंकरपाळे अगदी खुसखुशीत आणि एकदम बिस्किटासारखे होतात. आणि हे मिश्रण आता आपल्याला उकळी येऊ देऊन घ्यायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आणि आता आपल्याला इथे अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि 3 चमचे रवा. हे सर्व एकत्र करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अगदी तुम्ही हे पीठ मळल्यानंतर ताबडतोब पण शंकरपाळे करू शकता किंवा अर्धा तास थांबून पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. मी इथे 15 ते 20 मिनटासाठी पीठ झाकून ठेवलं होतं, कारण मला थोडंसं दुसरं काम होतं. तुम्ही लगेच पण करू शकता. आणि पहा, 20 मिनटानंतर हे पीठ अगदी जसं होतं तसंच आहे. आणि आपल्याला याचे आता लाटून घ्यायचं आहे या पिठाला. आणि ते पण खूप पातळ नाही घ्यायचं, जाड ठेवायचं, साधारण अर्धा इंचाचं अशी जाडी पाहिजे. आणि जाड लाटून घ्यायचं. आणि पहा, तुम्ही या पद्धतीने जर शंकरपाळे केले तर तुम्हाला याच्यामध्ये खायचा सोडा पण टाकायची गरज नाही, किंवा साखर किती टाकू, तेल तूप किती टाकू या विचार पण करायची गरज नाही. आपल्याला अर्धा किलो मैद्याचे जर करायचे असतील तर 1-1 वाटीप्रमाणे घ्यायचं, आणि जास्त करायचे असतील तर ग्लासाने मोजून घ्यायचं. बस एवढंच करायचं आहे. आणि तेही एकदम समप्रमाणामध्ये. आपल्याला जर जास्त गोड पाहिजे असतील तर साखरेचं प्रमाण आपण वाढवू शकतो, दुधाऐवजी पाणी पण टाकू शकतो. त्यामुळे हे प्रमाण अगदी सोपं आणि सहज लक्षात बसणं इतकं आहे. आता मी हे पोळी लाटून घेतली आहे. आता याच्या कडा थोड्याशा काढून घेऊयात, म्हणजे आपले शंकरपाळे छान कट करता येतील. आता मी काढल्यानंतर पहा, इथे पोळी कशी छान दिसत आहे. आणि आता आपण आपल्याला जसे पाहिजे तसे शंकरपाळे आपण कट करून घेऊयात. मी इथे पहा अशा पद्धतीने कट करत आहे. तुम्हाला जसे आवडतील तसे कट करू शकता. इथे प्रमाण लक्षात ठेवायची गरज नाही, साधं सोप्पं आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि केल्यानंतर ते कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी इथं पूर्ण शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत. हे आता सर्व शंकरपाळे काढून घेते.
सतत हलवत राहून अशा प्रकारे छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे आपली शंकरपाळ्याचा रंगसुद्धा छान दिसतो आणि खायलासुद्धा ते खुसखुशीत होतात. पाहू शकता मी इथं कशा पद्धतीने तळलेले आहेत ते. आणि परत मी इतर पण राहिलेले सर्व काही तळून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करा, तुमचेसुद्धा खूप छान होतील. तर आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने शंकरपाळे झालेले आहेत ते. एकदम मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत. थंड झाल्यानंतर ते कुरकुरीत पण होतात. शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडल्यास तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून समोरची बेल ऑलवरती ठेवायला विसरू नका. मैत्रिणींनो, पुन्हा भेटतो आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभ दीपावली.